हॅलो फ्रेंड्स, आज मी आलेलो आहे अहमदनगर शहरातील ऐतिहासिक वास्तू ज्याचं नाव आहे सलाबतचा मकबरा किंवा त्याला चांद बीवीचा मकबरा, जो माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असणार तो आहे चांद बीवीचा मकबरा। याची ऐतिहासिक स्टोरी इतकी इंटरेस्टेड आहे की तुम्ही ते जरूर ऐकावं, कारण की हा जो महल आहे जो कोण्या बादशाच्या नावाने नाही आहे, कुठल्या सरदाराच्या नावाने नाही आहे, हा महल आहे चांद बीवीचा चांद बीवीचा महल। नावावरूनच तुम्हाला कळतं की ती एक स्त्री होती। ती साधी सुधी स्त्री नसून एक बहादूर स्त्री होती की तिने हे अहमदनगर राज्याचं तिने कसं कोणाच्या सैन्याच्या विरोधात लढाई केली आणि आपलं हे साम्राज्य वाचवलं। ते साधं सुद्धा साम्राज्य नव्हतं जे तिच्या विरोधामध्ये तिच्यावरती लढाई छोटायला आलं होतं। ते म्हणजे संपूर्ण भारतावरती राज्य करणारं एकमेव व पूर्ण भारताचा बादशाह तो म्हणजे अकबर। अकबरने त्याचे सैन्य पूर्णपणे अहमदनगरपर्यंत सवारी करत आला होता इथल्या राज्यासाठी। त्याची स्टोरी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। त्यासाठी या सुंदर असा ऐतिहासिक वास्तू जो आज वर्ल्ड हेरिटेजच्या याच्यामध्ये आहे तो आहे अहमदनगर शहरापासून 12 किलोमीटरवरती पूर्वेस दिशेला। हा पूर्णपणे दगडाचा बांधलेला आहे। त्याचे 3 स्ट्रक्चर आहे। ग्राउंड फ्लोअरला चांद बीवीचा एक तिचं वास्तू आहे, तिला तिथे दफन केलेलं आहे। त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअर ही ग्राउंड फ्लोअर दिसते, सेकंड आणि थर्ड। असं सांगण्यात येतं की चांद बीवी जेव्हा इथे राज्य करत होती तिच्या वडिलांच्या नंतर, कारण की दक्षिण भारतामध्ये 5 असे राज्य होते सगळ्यात मोठे, ते बिदर, त्याच्यानंतर विजयवाडा, गोलकोंडा, अहमदनगर आणि बिदर। हे 5 राज्य दक्षिण भारतातले सर्वात मोठे राज्य होते। त्यातलं हे एक अहमदनगर राज्य, इथला हा निजाम होता आणि त्या निजामाची ही मुलगी होती। आणि त्या निजामाने आपल्या मुलीला तलवारीपासून युद्धापासून सर्व करून तिला इतकं छानसं तयार केलेलं होतं की उद्या जर कोणी आपल्यावरती आक्रमण केलं तर ती मुलगी एक सरदार म्हणून त्याला फेस करेल। तर तिची अशी इच्छा होती की ह्या अहमदनगर शहराच्या चारी बाजूला आणि उत्तरेकडनं जे निजाम याचं मुघलांचं राज्य होतं अकबराचं, तिकडनं जर अटॅक झाला तर तिकडून येणाऱ्या सैन्य तिला दिसायला हवं। त्यासाठी तिने एक असं छानसं स्ट्रक्चर बनवण्याचं ठरवलं होतं। ते तिने असं ठरवलं होतं की तुम्हाला 3 दिसतंय, पण तिने 7 मजली आणखी याच्यावरती 7 फ्लोअर की तिने अशी ऑर्डर दिली होते आर्टिटेक्टला, मी जेव्हा तुम्हाला सांगेल तसं तुम्ही याच्यावरती स्ट्रक्चर बनवत जायचं। तर तिने पहिल्यावर सांगितलं फर्स्ट फ्लोअर, नंतर सेकंड, नंतर थर्ड, असं करत ते 7 मजलेपर्यंत होतं। पण ती मध्येच तिच्यावरती दगाफटका झाला, तिची हत्या करण्यात आली। त्यामुळे त्याने पुढची ऑर्डर भेटली नाही आणि त्या लोकांनी ते काम तिथंच थांबलं। इतर ते 7 मजली बघायला भेटलं की जेणेकरून तिला इथून सरळ दिल्लीचा तख्त म्हणजे तिथला मग कुतुब मिनार असो किंवा तिथलचा लाल महल असो तो किल्ला इथे दिसेल, असं त्याच्या मागचं स्टोरी गाईड वगैरे सांगतात। ती अहमदनगरमधून बिजापूरला चालल्या गेली। बिजापूरला चालल्या गेल्याच्या नंतर तिथल्या राज्य तिथं ती हे करायला लागली। मग इथे अहमदनगरमध्ये सत्तेसाठी इंटरनल भांडणं सुरू झाली। मग सत्तेच्या गादीवरती कोण बसणार, निजामाच्या। मग तिचे भाऊ लोक एकमेकांना मारायला सुरुवात केली। मग तिला जसं कळलं की आता ती अहमदनगरची गादी पूर्णपणे ओढील गेल्याच्या नंतर खाली झालेली आहे, मग ही पूर्ण दक्षिण भारताच्या पूर्ण राज्यामध्ये ही घटना वाऱ्यासारखी पसरली की आता अहमदनगर राज्याची गादीवरती कोणी बादशाह वगैरे नाही आहे। खाली ही घटना दिल्लीपर्यंत गेली, दिल्ली म्हणजे अकबरपर्यंत। आणि अकबरचं लक्ष दख्खनकडे खूप पूर्वीपासून होतं, त्याला आक्रमण करायचं होतं आणि तो ह्या संधीची वाट बघत होता। त्या दृष्टिकोनातून त्याने त्याच्या मुलाला इकडे पाठवलं की तो आता अहमदनगरला जा, तिथं कोणी नाही आहे आणि अटॅक कर। तो इकडे आल्याच्या नंतर चांद बीवीला कळलं की आता आपल्या अहमदनगर राज्यावरती कोणी दिल्लीवरनं राज्य अटॅक करायला आलेलं आहे। त्या याच्यामुळे मग ती लगेच तिकडनं बिजापूरवरनं येते आणि आपल्या वडिलांचं साम्राज्य सेव्ह करण्यासाठी ती इकडे येऊन आपल्या सैन्याला रेडी करते मुघलांच्या विरोधात लढायला। आणि ते साधंसुद्धा सैन्य नव्हतं, ते त्या काळी भारताच्या शक्तिशाली सैन्यापैकी एक म्हणजे अकबराचं सैन्य होतं। पण त्याच्या पुढे
चांद बीबी इतकी खतरनाक लढाई केली की अकबरच्या सैन्याला तिथे हार मानावं लागलं आणि ते परत इथून गेलं. पण ती त्या काळी महिलांना खूप कमी लेखलं जायचं की, आणि ज्यावेळेस अकबर हा पूर्ण भारताचा बादशाह होता तर ते संपूर्ण भारतामध्ये अशी बातमी केली की अकबरचं सैन्य एका बाईकडनं हरलं आणि ते अपमान अकबर हा पचवू नाही शकला. तिने परत तयारी केली की आता ह्यावेळेस चांद बीवीचा साफ करूया. आणि जेव्हा तिने खूप फोर्स घेऊन तो दिल्लीवरनं अहमदनगरकडे आला तर त्यावेळेस इकडच्या अहमदनगर राज्यामध्ये कळून गेलं की आता दिल्लीवरून खूप संख्येमध्ये सैन्य येत आहे आक्रमण करायला. त्यावेळेस तिला जे सपोर्ट करणारे सरदार होते ते पण घाबरले, आता चांद बीबी कशी करेल. पण त्यांना विश्वास होता की पहिल्या वेळेला चांद बीबीने खूप चांगली लढाई लढली होती, त्यामुळे ते अकबरांची सैन्य पूर्ण तिच्या पुढे धाराशिव झालेले होते, त्यामुळे त्यांना विश्वास होता. पण कळत ना कळत ती ह्या मलामध्ये तिचे जे सर्वंट असतात, सेवक असतात, ते सेवकापुढे म्हणते की नाही आता मी काही लढाई लढणार नाही, मी त्यांच्यापुढे एक ॲग्रीमेंट करून टाकेल अकबरसोबत. आणि ती इथल्या सगळ्या सरदारांना ती बातमी करून जाते की आता चांद बीबी लढाई लढणार नाही आहे आणि ती हे करणार आहे, तह करणार आहे. आणि ती तह करत असताना मग सगळे लोक इथे सैन्य वगैरे त्याच्यामध्ये राग उत्पन्न झाला की अरे ही अशी कशी हात मानते. आणि तिचं अंतर्गत एवढं हे झालं की तिचं ह्या महलामध्ये घातापात झाली आणि तिचं इथे मर्डर करण्यात आलं. मर्डर केल्याच्या नंतर त्याच काही दिवसामध्ये तिची जी बॉडी होती या महलाच्या खाली ग्राउंड फ्लोअरला तिची ती समाधी बांधण्यात आली. आणि नंतर जो राग तो देश अकबर दिल्लीवरून घेऊन आला होता तरीसुद्धा चांद बीवीसोबत तो लढू नाही शकला. इथे ह्या बहादूर स्त्रीची स्टोरी आहे जी मोटिवेट करते की किती समोरचा स्ट्रॉंग किती पण स्ट्रेंथमध्ये असला तरी हार मानायची नाही. आणि त्या स्त्रीने आपल्या वडिलांचं राज्य जतन करण्यात आणि वाचवण्यात यशस्वी मिळाला. पण अंतर्गत कारस्थानामुळे तिचा इथं दगा झाला आणि तिथं कत्ल करण्यात आली. त्यामुळे तिच्यावरती एक शेर खूप चांगला येतो की ही लुटा गैरों में कहा दम था, कारण की त्यांच्या अंतर्गत बाबीमुळे कारस्थानामुळे तिला आपला जीव द्यावा लागला. ती अशी ही चांद बीवी, तिचा हा चांद बीवीचा महल.